कर्जत खोपोली महामार्गावरील पळसदरी परिसरात रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात एका अज्ञात महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे। घटनेची सविस्तर माहिती अशी की पळसदरी परिसरातून जात असताना स्थानिक नागरिकांना प्रचंड दुर्गंधी आली। संशय आल्याने नागरिकांनी शोध घेतला असता रस्त्यालगतच्या खड्ड्यात एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला। नागरिकांनी तातडीनं या घटनेची माहिती कर्जत पोलिसांना दिली। मृत आढळलेली महिला अंदाजे 35 ते 40 वर्ष वयाची असून तिने अंगावर कुर्ती आणि निळ्या रंगाची पॅन्ट परिधान केलेली आहे। तिच्या उजव्या हातात एक बांगडी देखील आढळून आली आहे। हा मृतदेह साधारण 8 दिवसांपूर्वीचा असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक मीनल शिंदे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शरद रोकडे, हवालदार लालासाहेब तोरवे आणि त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला। दरम्यान या महिलेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? हा घातपात आहे की तिची हत्या करण्यात आली की तिच्यासोबत कोणताही गैरप्रकार घडला आहे? या सर्व प्रश्नांचे गूढ अद्याप कायम आहे। पोलीस सध्या महिलेची ओळख पटवण्याचे शर्थीचे प्रयत्न करत असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येणार आहे। जनोदयकरिता गणेश पवार, कर्जत।